तर काल आपण HCF पाहिला होता बाय प्राईम फॅक्टरायझेशन मेथडनं. आज आपण LCM पाहूया. प्राईम फॅक्टरायझेशन मेथडनं कशा प्रकारच्या ठिकाणी LCM काढायचा थोडक्यात स्टडी करूया. Find the LCM by prime factorization method. म्हणजेच मूळ अवयव पद्धतीने लसावी काढा. मूळ अवयव पद्धतीने लसावी काढा. एक्झाम्पल घेऊया आपण सोपे अगोदर. 4 आणि 6. तर 4च्या अगोदर आपण या ठिकाणी प्राईम फॅक्टर काढून घेऊया. काय पडतात तो फ्रॉम 4चे प्राईम फॅक्टर 2 × 2. त्यानंतर 6चे 2 × 3. काल ज्याप्रमाणे केले त्याचप्रमाणे आज पण करायचे. अगोदर CF काढून घ्यायचं आहे. CF म्हणजे काय या ठिकाणी कॉमन फॅक्टर. दोघांमध्ये काय कॉमन फॅक्टर आहे या ठिकाणी 2. इथं एक स्टेप अजून या ठिकाणी आपल्याला जास्त करायची आहे. ती म्हणजे या ठिकाणी UCF. काय UCF म्हणजे काय अनकॉमन फॅक्टर. असामायिक अवयव. ओके. तर अनकॉमन म्हणजे दोघांमध्ये कॉमन असणारे कोणते कोणते राहिले त्यांना पण या ठिकाणी आपल्याला घेऊन टाकायचं आहे. ओके. कोणते कोणते आहेत मग UCF इज इक्वल टू 2, 3 किंवा ह्याचा गुणाकार 3 2 6. आता काढायच्या ठिकाणी आपला LCM म्हणजे लोएस्ट कॉमन मल्टिपल काढत असताना CF म्हणजे कॉमन फॅक्टर इंटू UCF. ओके. CF किती आहे मग या ठिकाणी 2. UCF किती आहे 6. काय आलं दोघांचं प्रोडक्ट 12. मग लसावी आला या ठिकाणी 12. तर अशा प्रकारच्या ठिकाणी म्हणजेच LCM मध्ये या ठिकाणी प्राईम फॅक्टरायझेशन काढत बसायचं म्हटलं तर कॉमन फॅक्टरचा पण आणि नंतर शेवटी अनकॉमन फॅक्टरचा पण या दोघांचा एकत्रित गुणाकार केल्यानंतर आपल्या ठिकाणी LCM प्राप्त व्हायला लागते. अजून एखादी 2 एक्झाम्पल घेऊया आपण. काल मसावीसाठी असे उदाहरण पाहिलेत आपण. समजा 12 16. ओके. अशा 2 संख्या आहेत. तर 12चे या ठिकाणी आपण फॅक्टर पाहिले. काय पडतात 12चे 2 × 6. हे 2ला 2 जशाल तसा. आता ह्या 6चा विचार करायचा आपला 2 × 3. आता झाले या 12चे पूर्ण फॅक्टर. आता काढूया आपण 16चे 2 × 8. त्यानंतर 2 × 2 × 4. त्यानंतर 2 × 2 × 2 × 2.
ओके. मग अगोदर याचा सी एफ काढून घेऊया आपण. दोघांमधला कॉमन फॅक्टर सामायिक विभाजक असणारे दोघांमध्ये 2, नंतर पुन्हा एक 2 आहे, बे दोन्ही 4, संपल. इकडे 3 आहे, इकडे 2 आहेत. ओके, कॉमन नाही आहे. आता यू सी एफ आता राहिलेलं जे दोघांमध्ये कॉमन नाहीत असे सगळे एकत्रित करायचे. आपला 3 2 2. ओके, 3 2 6 6 2 12. मग आता या ठिकाणी आपण एल सी एम हे दोघांचा गुणाकार 4 गुणिले 12 म्हणजे सी एफ इंटू यू सी एफ, 12 चौक 48. ओके, बरोबर आहे. 12च्या पाड्यात 48 येतात. ठीक आहे. तर अशा प्रकारसाठी आपल्याला पाहता येते वेगवेगळे उदाहरणं वगैरे घेऊन. समजा आपण 18,27 घेतलं तर 18चे फॅक्टर काय पडतात हो? 2 इंटू 9, 2 इंटू 3 इंटू 3. 27चे 3 इंटू 9, 3 इंटू 3 इंटू 3. ओके, मग याचा पण कॉमन फॅक्टर घ्यावा अगोदर. सामायिक विभाज्य सी एफ दोघांमध्ये कॉमन असणार 3 3, पुन्हा एक 3, आता 3 त्रिक 9. इथं आता अनकॉमन घेऊया आपण. यू सी एफ दोघांमध्ये कॉमन नसणारी इथं 2 आहे, इकडं 3 उरलं आहे. 3 2 6. आता काढूया आपण या ठिकाणी एल सी एम. काय काढू या ठिकाणी? एल सी एम. 9 गुणिले 6, 9 सक 54. ओके, 1-2 उदाहरणं आपल्या ठिकाणी 3 संख्येचे या ठिकाणी घेऊया. 3 संख्येच्या ठिकाणी काय काढायचा? एल सी एम कसा काढायचा थोडक्यामध्ये. ओके, आठ, 10, 12 अशी संख्या घेतली आपण समजा. तर अगोदर आपण 8चे प्राईम फॅक्टर पाहिले. 2 गुणिले 4, त्यानंतर 2 गुणिले 2 गुणिले 2. लगेच आपण 10चे फॅक्टर पाडून घेतले आपण. 2 गुणिले 5. नंतर आपण 12चे पाडले. 2 गुणिले 6, 2 गुणिले 3. तर याच्यामध्ये तिघांमध्ये पण कॉमन असणारे अगोदर शोधायचे. तर 2 आहे, तर 2 आहे, तर 2 आहे. ओके, झाले का? तिघांमध्ये कॉमन असणारे. ओके, त्यानंतर जर तिघात नसतील तर कोणत्याही दोघांमध्ये कॉमन असेल तरी शोधता येते आपल्या याच्यामध्ये. 3 संख्येचा लसावी काढत असताना 3 किंवा 4 संख्येचा ॲटलिस्ट कोणातरी 2 नंबरमध्ये जरी कॉमन येत असतील, एखादी अंक राहिलेले तरी आपल्या ठिकाणी घेता येते. 8 आणि 12मध्ये आहे, कोण आहे? 2 आहे. इथं पण 2 आहे आणि इथं पण 2 आहे. ओके, म्हणून सी एफ बिटवीन कोणामध्ये? 8 अँड 12. ओके, 8 आणि 12मधला कॉमन फॅक्टर कोण आहे का नाही? 2 आहे. म्हणजे हा 2 गटला, हा 2 गटला. आता नाही कोणी. आता सगळीकडे काय उरले या ठिकाणी? अनकॉमन उरलेत. म्हणजेच यू सी एफ. ओके, अनकॉमन फॅक्टर. इकडं 2 उरला आहे, इकडं 5 उरला आहे, इकडं 3 उरलेलं आहे. 5 10 30. ओके, मग एल सी एम इक्वल टू जेवढे काही फॅक्टर आले तेवढ्यांच्या ठिकाणी काय करायचं? सी एफ इंटू यू सी एफ. सी एफ 2 आले तिथं. ही पहिला सी एफ सगळ्यामधला, नंतर 2 संख्येमधला सी एफ, नंतर यू सी एफचे प्रोडक्ट आपण घेतलेलं आहे 30.
ओके, मग या सगळ्यांचा गुणाकार 30 दोन्ही 60, 60 दोन्ही 24, याला लसावी. ओके, तर अशा प्रकारे ठिकाणी 3 संख्येचा काय काढत असतात, लसावी काढत असतात. ओके, आणि लसावी शोधायचा असतो. तर एक उदाहरण पाहूया अजून आपण. सोळा 32 64. ओके, तर 16चे फॅक्टर पाडूया आपण. 2 × 8, त्यानंतर 2 × 2 × 4, त्यानंतर 2 × 2 × 2, त्यानंतर 32चे पाडूया आपण. 2 × 16, 2 × 2 × 8, 2 × 4, 2 × 2. अजून एक राहिला या ठिकाणी 2 × 32, 2 × 16, 2 × 2 × 8, 2 × 2 × 2 × 4, 2 × 2 × 2 × 2. तर एवढे फॅक्टर झाले 64चे, वरचे झाले 32चे. आता अगोदर सगळेमधले कॉमन घेऊया आपण. गोल करून टाकायचा अगोदर शेवटच्या स्टेपच्या याच्यामध्ये 2, सगळ्यामध्ये 1 2, दुसरा 2, तिसरा 2, अजून चौथा 2. हे झाले सगळ्यामध्ये असणारे कॉमन फॅक्टर. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 4 दोन्ही 8 दोन्ही 16. ओके, त्यानंतर नाही, CF बिटवीन कोणाकोणा, त्याच्यामध्ये 1 2 उरला, इथे 1 2, 2च फक्त. आता UCF कोण उरला, फक्त आता 2 उरला. LCM आलेल्या आहे सगळ्यांचा गुणाकार. 16 × 2 × 2, 16 दोन्ही 32 दोन्ही 64. ओके, मग लसावी बरोबर या ठिकाणी 64. ओके, तर अशा प्रकारसाठी 3 संख्येचा पण आपल्याला लसावी काढता येतो. तर थोडक्यात आपण या ठिकाणी LCM मेथड या ठिकाणी स्टडी केलेली आहे. कशा प्रकारच्या ठिकाणी आपला LCM मेथड फाइंड आउट करता येते बाय प्राईम फॅक्टरायझेशन मेथडला. ओके, 10 गणिते देऊया आपण. Find the LCM prime मूळ अवयव पद्धतीने लसावी काढा. ओके,
6,8. नंबर 2 9,12. नंबर 2 15,20. नंबर 4 20,25. नंबर 5 16,24. नंबर 7 30,45. नंबर 7 8,12,16. नंबर 8 20,30,40. नंबर 9 50, 75, 100. एकशे 20, 150, 200. ओके, एवढ्या संख्येच्या ठिकाणी प्राईम फॅक्टरायझेशन करून थोडक्यात LCM काढायचे. काल ज्याप्रमाणे आपण मसावी काढली त्याचप्रमाणे आज या ठिकाणी LCM काढायची, म्हणजे लसावी काढायची. याच्यानंतरच्या तासिकेमध्ये आपण या ठिकाणी डिव्हिजन मेथड थोडक्यात पाहूया. डिव्हिजन मेथड स्टार्ट करता आपण भागाकार HCF आणि LCM दोन्ही पण एकदाच या ठिकाणी घेता येतात आणि एकाच वेळी सुद्धा या ठिकाणी आपला सांगता येतात. इथं पण सांगता येतात, कारण का इथं स्टार्टिंगला जे CF आला आहे फक्त तो आपल्या ठिकाणी मसावी असतो. ओके, प्रत्येक ठिकाणी आपण जे सुरुवातीला फक्त CFचा प्रोडक्ट आला आहे तो या ठिकाणी मसावी असतो. त्याच्यामध्ये पण मसावी सांगता येते, लसावी मसावीच्या पुढे जात असतो. तर हे गोष्टी पाहिल्या आपण. तर त्यानंतर नंतरच्या तासिकेमध्ये आपण या ठिकाणी थोडक्यात डिव्हिजन मेथड या ठिकाणी स्टार्ट करूया. ओके, उद्या हिंदीचा थोडक्यात घेऊया आपण.